नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये महापालिका निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा, आज संध्याकाळी प्रचार संपतोय. आपण आता यासाठी बसलेलो आहोत की नेमकी परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती शहरातली काय आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. प्रचार आज संपणार, उद्याचा दिवस एकदम ड्राय डे, थोडक्यात परवा मतदान आणि नंतर 16 तारखेला मतमोजणी, असा तो सगळा पुढचा 4 दिवसाचा प्रोग्राम आहे. 4 दिवस आतापर्यंतचे 15-20 दिवसातली जी रणधुमाळी आहे त्याच्यातून काय चित्र दिसतं या संदर्भात आपण माझ्यासोबत आहेत विनायकजी रणसुंबे, माजी नगरसेवक. विनायकजी, आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मुख्य सरचिटणीस आहेत. पिंपरी चिंचवड मधील एक फरडा वक्ता, अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. यापूर्वी 5 वर्षे त्यांनी महापालिका सभागृहामध्ये काम केले, त्यांची भाषणं पण गाजलेली आहेत. प्राध्यापक रामकृष्ण मोरे सर यांच्या काळापासून विनायक राजकारणात आहे. मोरे सरांनी खास त्याचं वक्तृत्व पाहून त्यांना खास राजकारणात एंट्री दिली. त्यावेळेस विनायकला बऱ्यापैकी संघटनात्मक जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या. आता विनायक अजितदादांच्या बरोबर काम करतात. विनायकराव, संपूर्ण शहरात आता राजकारणाचा शेवटचा टप्पा आजचा दिवस आहे. याच्यात तुम्ही पाहिलं काय परिस्थिती दिसते तुम्हाला? या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुषंगानं मला वाटतं मागच्या महिन्यात 28 तारखेला दादांनी पहिला प्रचाराचा नारळ चिखलीमध्ये फोडला आणि काही बेसिक प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले की बाबा, तुम्ही जे 8 वर्ष या ठिकाणी प्रशासनाने तुमच्या सत्ता काळात काम केलं, 40,000 कोटी रुपये तुम्ही म्हणता विकास कामावर खर्च केले, तर विकास कामावर खर्च केले तर ती विकास कामं पण दिसत नाही आणि पैसे गेले कुठे हे नागरिकांना समजत नाही. मग तो भ्रष्टाचार झाला का? मला वाटतं आज 13 तारीख आहे, प्रचार संपायची वेळ आली. या एक साध्या प्रश्नाचं उत्तर आजही सत्ताधारी म्हणून भाजपच्या कोणत्याही नेत्यानं पुढे येऊन देण्याचं धारिष्ट दाखवलेलं नाही. दादांनी दुसरा प्रश्न विचारला, आमच्या या ठिकाणी एवढी होत्या, शिल्की रक्कम होती, श्रीमंत महापालिका होती, आज आपली महापालिका कर्जबाजारी झाली. याही गोष्टीचं उत्तर आज तागायत 28 तारीख ते 13 तारीख म्हणजे 16 दिवस झाले कोणत्याही भाजपच्या नेत्यानं समोर येऊन देण्याचा प्रयत्न केलेला नाही. मग नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय, ही गोष्ट सिद्ध होती आणि सर्वसामान्य जनतेला हे कळलंय ही महापालिका कर्जबाजारी झाली, हे शहर बकाल होतंय, या शहरावर होल्ड असणारा कोणताही दुसरा लीडर नाही. दादा जे बोलतात ते करतात, दादाचा वादा हा खरा असतो, हे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये बिंबले. त्यामुळं जो बूम लोकांमध्ये घुसायचा असतो, म्हणजे ही निवडणूक आता उमेदवारांची नावं ब्लर झाली. अच्छा, अजित दादांचं नाव तिथं ठळकपणे दिसतंय आणि ते दादांचं घड्याळ, दादांचा वादा, हे सर्वसामान्य मतदारांच्या एव्हा उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये सुद्धा अजित पवार आहेत तर होऊ शकतं, ही भावना आता पूर्णपणे बिंबली गेली. त्यामुळं मला नाही काही अडचण वाटत की मी आसपासला माझी अश्विनीनी मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी अश्विनीला मी म्हटलं होतं, भाजपवाल्यांनी जनतेला गृहीत धरले. हे जे जनतेला गृहीत धरून चाललेत ना, केवळ लक्ष्मी दर्शनानं मतदान होईल हे यांच्या डोक्यामध्ये जी स्ट्रॅटेजी, आता ते दिवस संपलेत. लक्ष्मी दर्शन एवढं मोठं आहे. आता मागच्या वेळी त्यांनी तेच केलं, यावेळी त्यांनी तेच केलं. 2017ला मी सगळ्यांना हे समजून सांगतो, तुम्ही पण पैसे वाटता की आम्ही पैसे वाटत नाही, हे जगाला माहितीये. राष्ट्रवादी पैसे आम्ही सत्तेतच नाही, आम्ही कमवलंच नाही तर द्यायचं कुठून? अच्छा, म्हणजे कमवून नंतर वाटायचे. मग ह्यांनी कमवलंय म्हणून वाटतात. बरोबर, वाटतंय कोण? ज्यांनी कमवलंय ते. हापापाचा माल गपापा झालाय तो वाटायला पुढे आलाय आणि जनतेला कळत. मला राजकारणामध्ये या प्रचारात जे मुद्दे चर्चेला यायला पाहिजे ते मुद्दे आले का प्रचारात? नाही, भ्रष्टाचाराचा मुद्दा हा प्रमुख मुद्दा प्रचारात ठरलेला आहे, त्याचं उत्तर मिळालं नाही. भ्रष्टाचाराची कोणकोणती प्रकरणं तुम्ही मांडलीत आणि किती लोकांना पचनी पडलीत? लोकांनी त्याच्यावरती विचार केलाय का? त्यांचं मत बनवलं आहे का? काय तुम्ही? खूप मोठ्या प्रमाणात ही भ्रष्टाचाराची जंत्री आहे, पण सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी एवढी सगळी जंत्री सांगताना त्यातला एक नमुना सांगितला की सगळीकडे खाता ठीक आहे, पण तो मुका प्राणी रस्त्यावरचा कुत्रा त्याची सुद्धा नसबंदीत पैसे खाले. काल सुनील अण्णा शेळके म्हणत होते त्यांच्या टाकवे गावात इकडची कुत्री नेऊन सोडतात. माझं साधी गोष्ट आहे की जर कुत्र्याची नसबंदी झाली असेल तर त्याचा बायो वेस्ट निघतो. कुठलंही ऑपरेशन झालं तर मी म्हणतो थोड्याफार प्रमाणात बायो वेस्ट निघतो आणि तो बायो वेस्ट त्या ठिकाणी डिस्कम्पोज करण्यासाठी वायसीएमच्या तळघरात एक एजन्सी आहे. बरोबर, मग त्या रजिस्टरला नोंद आहे का? बघा, एखादं ऑपरेशन झालं, एखादं कातडं निघलं, एखादा हाडाचा तुकडा निघला, एखादा मासाचा गोळा निघला, तो डिस्पोज केला जातो. मग ती एंट्री तरी सापडते का? म्हणजे स्पष्टपणे कुत्र्याच्या नसबंदीत घोटाळा झाला आणि हे जनतेला कळलंय. 7 कोटी रुपये घालले
हे जनतेला कळलंय. आणि जनता एक सांगू का, अजितदादा जो कामाचा माणूस आहे, सकाळी 6 वाजल्यापासून मी अतिशय लहानपणापासून, तुम्ही सामनाचे पत्रकार होता तेव्हापासून तुमची आणि माझी मैत्री आहे. 6 वाजता उठून रस्त्यावर येऊन लोकांच्या कामासाठी निघणारा महाराष्ट्रातला एक नेता अजितदादा सोडून सांगा. नाही ते झालं. आणि बरं, या शहराची खडानखडा माहिती. नाही, दादांचा विषय झाला. मला प्रचारातले मुद्दे कोणकोणते आले चर्चेने? तुम्ही कोणत्या याच्यावर प्रचार केला आतापर्यंत? आम्ही 2002 ते 2017 जो राष्ट्रवादीचा कालखंड या शहरामध्ये सत्ताधारी म्हणून होता, त्या काळात आम्ही जे काही केलं, मग मुंबई पुणे हायवे असेल, ग्रेड सेप्टर्स असतील, या शहरामधले बांधलेले उड्डाण पूल असतील, या शहराला उद्यानांची नगरी म्हणून नाव मिळवून देण्यासाठी आम्ही केलेलं काम असेल, आम्ही त्यावेळी सुद्धा प्रत्येक दिवसाला जनतेला देणारं पाणी असेल, या सगळ्या गोष्टी 24/7चं मॉडेल राबवणारे आम्ही होतो, जे 17ला बंद केलं. यमुनानगरच्या वॉर्डात आम्ही राबवला होता 24/7 पाण्याचा. घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतानुसार एखादी गोष्ट जास्त प्रमाणात मिळत गेली की तिची उपयोगिता कमी होते, तोच सिद्धांत होता 24/7 पाणी देण्याचा. पण आता आम्ही जनतेसमोर हे मांडलंय की 24/7 जरी नाही म्हटलं तरी आम्ही प्रत्येक दिवसाला पाणी देऊ. पावना धरण तेच आहे. भामा आसखेडला उचलण्याची परवानगी दादांनीच दिली होती जलसंपदा मंत्री असताना. आता भविष्यात काही मावळातले डॅम आहेत जिथून पाणी उचलावं लागणार आहे, कारण शहराची लोकसंख्या मोठी झालेली आहे. ते नियोजन करण्याचा वादा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही दिलाय. रस्त्यांचं जे वाटोळं झालंय, हे रस्ते पुन्हा त्या सुस्थितीत आणण्याचं आम्ही जनतेला वचन दिले. त्याच्याच बरोबर जी कर्जबाजारी महापालिका झाली, या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल, बंड साहेब गेल्याच्या नंतर 2007ला या महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा JNURMच्या निधीतून कामं काढण्यात आली, तेव्हा मूळ महापालिकेच्या इन्कमवर प्रेशर होतं. त्यावेळी अर्थशास्त्रामधला IAS म्हणून आशिष शर्मांना दादांनी आणलं, बरोबर, आणि त्यांनी बरोबर प्राधान्यक्रम दिले आणि महापालिकेचा डामडोल कमी होऊन दिला नाही. म्हणजे दादांच्या डोक्यात आहे कोणता IAS आणायचा, त्या ठिकाणी आयुक्त कोण असला पाहिजे, अतिरिक्त कोण असला पाहिजे. या प्रकारे प्रशासनावर होल्ड ठेवून जनतेच्या हिताला कधीच बाधा येणार नाही, हे आम्ही काम करू, हे जनतेमध्ये नेण्याचा प्रयत्न या प्रचाराच्या माध्यमातून केला. त्याच्या जोडीला आम्ही सांगितलं की सर्वसामान्य करदात्या नागरिकाला, मध्यमवर्गीय आणि गरीबाला, या ठिकाणी स्वतःच्या ज्यांना गाड्या नाहीत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जे वापर करतात, त्यांना बस आणि मेट्रो ती कशी फ्री देऊ शकतो याचं सुद्धा सविस्तर वर्णन दादांनी केलं. पहिला पाण्याचा, त्याच्यानंतर तुमच्या वाहतूक व्यवस्थेचा, ट्रॅफिकच्या व्यवस्थेवर आम्ही काय करणार, हे विजन आम्ही लोकांसमोर ठेवलंय. त्याच्याच बरोबर महिला सक्षमीकरण होण्यासाठी, ज्या महिला उद्योगधंद्याकडे जाण्यासाठी स्वतःचा प्रोजेक्ट देतील, त्यांना बिनव्याजी 5 लाख रुपये देण्याचं आम्ही कबूल केलंय आणि ते करू शकतो. महिला सबलीकरण करायचं फक्त कागदावर नाही, ते प्रत्यक्ष. आणि त्याच्याही पुढे जाऊन जो अत्यंत गरीब आहे, ज्यानं कष्टाचा रुपया जमून आपलं 500 स्क्वेअर फुटाच्या आतलं घर बांधलंय, त्याला आम्ही टॅक्स माफ करणार आहे मुंबईप्रमाणे, हे जनतेला सांगितलं. म्हणजे जनतेचा जो नीड आहे, YCMची दुरावस्था आज आपण बघतोय, दवाखाने आग उभारलेत, पण त्याचा इन्फ्रा, त्यातलं मॅनेजमेंट आणि ही कंत्राटी पद्धतीचा आलेला ऊत आम्ही कमी करणार आहे, हे आम्ही जनतेला सांगितलं. साधी गोष्ट आहे, प्रशासनावर होल्ड कसा असावा, तर झाडू आल्यांना एक 4 दिवसापूर्वी आदेश निघला आणि रात्री 10 ते 6 रस्त्यावर आणलं. जेव्हा झाडू आल्या बायांनी स्वतःची ती व्यथा दादांकडे मांडली, दादांनी फक्त भाषणात सांगितलं तुमच्या घरी आया बहिणी आहेत का नाही. आज त्या झाडूवाला, मी सकाळी येत होतो रोडनी, एक झाडूवाली म्हणली, भैया नमस्ते, बहुत बहुत धन्यवाद. मी 2 मिनिटं कन्फ्युज झालो, ही बाई मला धन्यवाद का म्हणली. तर ते माझ्या छातीवरचं घड्याळ बघून म्हणली, आपके दादाने बोला और हमारा ड्युटी रेग्युलाइज हो गया. म्हणजे ही जी भावना आहे, जे बोलतो ते करतो, हे प्रतिबिंबित होते. मला हे सांगा, तुमचा जाहीरनामा झाला, तो जाहीरनाम्यातले सगळे प्रोग्राम काय तुम्ही सांगा, कारण भाजपचा जाहीरनामा झाला, जाहीरनामा झाला आमचा, जो त्यांनी मेट्रोचं जाळं सांगितलं. नाही 2 मिनिटं, पहिलं ऐका. आमचा जाहीरनामा प्रसिद्ध कोणी केला, जो इम्प्लिमेंट करणार आहे, अजितदादांनी. यांचा जाहीरनामा कोणी केला, शिवेंद्रराजे भोसलेंनी आज सकाळी केला. ते उद्या शहरात येतील का साताऱ्यावर? नाही. मग म्हणजे जबाबदार कोण? त्यांनी काही सांगू, त्या प्रसिद्धीला जबाबदार कोण? हु इज अ रिस्पॉन्सिबल? ते जबाबदार नाहीत त्याला. मग जबाबदार व्यक्तीने केला असतं तर जनतेने विश्वास ठेवला असता. यांच्या कोणत्याच जबाबदार व्यक्तीने, यांना जबाबदारीच घ्यायची नाही ना या शहराची. दादा प्रेम का करतो? पहिल्यांदा 26व्या वर्षी 1991ला या शहराने मला खासदार केलं, म्हणून या शहरावर प्रेम. हा बरोबर. दूध संघात बसणारा दादा पहिल्यांदा सार्वजनिक राजकारणात उतरला, तो खासदारकीच्या माध्यमातून. दादा असे हात जोडायचे सगळ्या शहराला, माहिती सुरुवातीच्या काळात. तर त्या दादाचं या शहरावर विशेष प्रेम आहे आणि त्यामुळं दादावर आता जनतेचा विश्वास आहे. JNURMचा निधी सगळ्यात जास्त साहेबांच्या माध्यमातून दादांनी मागे लागून आणला, हे या शहराला माहिती. आणि भविष्यात सुद्धा केंद्रामध्ये दादाचं वजन खूप चांगले.
राज्याचे ते स्वतः अर्थमंत्री मोदी शहाबरोबर संबंध आहेत त्यांचा चांगले. आणि स्वतः ते राज्यामध्ये अर्थमंत्री आहेत. त्यामुळे हे शहर वाऱ्यावर अजिबात अजितदादा सोडणार नाही हे सर्वसामान्य जनतेला कळतं. तुम्ही निवडणूक जिंकणार का? आम्ही 101% निवडणूक जिंकणार असेल हा माझा आत्मविश्वास पहिल्या दिवसापासून आहे. अश्विनीने ज्या दिवशी विचारलं विनायकराव काय होणार, तुम्ही म्हणलं महापौर या शहराचं आमचं होईल. त्या म्हणलं आकडा सांगा. म्हणलं आम्ही गर्वानी फुगणारी माणसं नाही, कारण आम्ही मातीवर चालणारी माणसं. अहो भाजपने 125 सांगितले. अहो ते 130 पण सांगतील. 128 जागा आहेत ते 130 पण सांगतील. ते सांगतात LIBचे आमदार आहेत 93. LIB म्हणते की गुप्तचर मुख्यमंत्र्यांची 93 जागा येतील. तुमच्या काय अंदाज असेल ना? त्यांचे अंदाज एसीतले असतील, आमचे मातीतले आहेत. काय मग तुमचा मातीतला अंदाज काय सांगतो? ह्या मातीतला अंदाज मी आज सांगतो साहेब तुम्हाला. आम्ही 68च्या खाली एक सुद्धा नगरसेवक आमचा येणार नाही. अच्छा, बहुमत मिळतंय मग तुम्हाला? आम्ही बहुमताचा आकडा क्रॉस करतोय. 68ला प्लस जाणार आहे आम्ही. पण 68 ही बेसिक लाईन आमची 100% होईल. मी आता आकड्यापर्यंत मी सांगत नव्हतो, पण आता तुम्ही लय बोलत केलंय म्हणून. महापौर सुद्धा तुमचा होणार? 1000% या नगरीचा महापौर आमचा होणार. त्याच्यामध्ये भागीदार भाजप असणार? असं कसं असेल साहेब? विरोधात निवडणुका लढल्याच्या नंतर ही महापालिका आहे, स्थानिक राज्यात ही स्थानिक स्वराज्य संस्था. जनतेने आम्हाला ज्यांना आधार दिल्याच्या नंतर जर आम्ही सत्तारूढ म्हणून काम करू तर त्यांना बरोबर घेतल्यावर विरोधी पक्ष पाहिजे ना. शेवटी आम्हाला पण काम करताना हत्ती चालत असताना त्याच्यावर माहूत पाहिजे. आम्ही लोकशाही मानणारे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारी लोक. म्हणजे विरोधी पक्षाचा मान तुम्ही भाजपला देणार? आता त्यांनी तो आकडा घेतला तर द्यावा लागेल ना साहेब. असं कसं म्हणता येईल? जर त्या आकड्याला गेले तर विरोधी पक्षाने तर आपोआप त्यांना द्यावं लागेल. आज जर दुसरं कोण आलं तर त्यांना देऊ. पण आता दुसरं कोण या शहरात? जसं मी लहानपणी स्पर्धेला जायचो. पण दादा बारामतीतून इथे राज्य करतात असं ते म्हणतात. 125 किलोमीटरवरून दादा राज्य करतात. बारामती लोकसभा आता म्हणजे तो राजकारण त्यांचं कच्चं आहे. जेव्हा 2009 पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघ होता त्याचा अपार होता का नाही? बारामतीमध्ये होता का नाही? बरोबर. थोडासा सांगवीचा भाग फक्त त्या खेड लोकसभेला होता, नाही तर हा अखंड बारामती होता. इथून साहेबांनी लोकप्रतिनिधित्व केलं का नाही? केलं. मग असं कसं म्हणता येईल ते उपरे आहेत? बरं त्यांची मातीची. बरं दादा जर उपरा असता तर सकाळी 6 वाजता शहरात कशाला आला असता? नाही, त्या पुढे कोरोनाच्या काळात आदरणीय साहेब स्वतः बघा या मातीशी प्रेम. कोरोनाच्या काळात तुम्हाला आठवत असेल एवढा 80-81 वर्षाचा योद्धा कमिशनरला येऊन भेटला का नाही? पण भाजपची नेते मंडळी आता भाजपमध्ये आहे ती पूर्वी राष्ट्रवादीच होती, ती अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होती. त्यावेळेस दादा उपरे नव्हतं. काय होतं की चष्मा बदलला की रंग बदलतो ना. आता समज आता आता त्या 128च्या यादीवर नजर काढा, अजून पण काढा साहेब, वेळ नाही दिली. 4 सुद्धा निष्ठावंत नाही. 124 ज्यांची नाळ काँग्रेस राष्ट्रवादी तुटली जे मोठे झाले ना तेच तुम्हाला तिकडे त्या भाजप निष्ठावंतांना डावलं त्याचा तुम्हाला काय फायदा होणार? साहेब 100%. जेव्हा एखादा कार्यकर्ता भाजपचा कार्य शिस्तबद्ध असतो, तो कधी असा गद्दारी करत नाही. अहो साहेब ह्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते थांबले, पण ह्यांच्याकडे जी भरती झालेली आहे म्हणजे या 40-42च्या आधीच्या ज्या भरत्या आहेत 5 वर्षापूर्वीच्या 7 वर्षापूर्वीच्या त्यांचा पिंड हाय आणि तुम्हाला कामाला लावलेलं आहे. तुम्ही काम केलंय, तुम्ही खर्च केलाय, लोक उपयोगी काहीतरी राबवलंय आणि ऐन मुवमेंटला तुम्हाला आणून बाजूला करायचं आणि तिराईताला आणून डोक्यावर बसवायचं. शेवटी ते सहन नाही होणार. या महाराष्ट्राच्या मातीचा एक गुणधर्म आहे, कधीही अन्याय सहन केला जात नाही. म्हणजे भाजपमधली खतखत तुमच्या पत्त्यावर पडणार. बरं दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जनतेला विचारा. माझ्यापेक्षा तुमच्या संघापासून सगळ्या लोकांशी संबंध आहेत. अनेक ठिकाणी संघ म्हणतो हे आम्हाला मान्य नाही, हे मी नाही म्हणत. नाही बरोबर. हे काय चाललंय? संघाच्या लोकांना अटलजींचे विचार कुठं आणि हे राजकारणाची सत्ता पिपासू वृत्ती कुठं? तेच बोलतात. आपल्याला बोलायचीच गरज नाही. मला एक माहिती आहे, संघाच्या लोकांना ह्या वाह्यात तडजोडी भ्रष्टाचार या गोष्टी चालत नाहीत अजिबात. म्हणजे त्या गोष्टीकडे ते कानाडोळा करतात. म्हणजे असं मी पाहिलं आहे, अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी मान्य नसतील असं आता तरी मला वाटतं. त्याच्यामध्ये साहेब प्रामाणिक लोक जी जुन्या काळापासून आली काय त्यांना हे मान्य होऊ शकत नाही. एक काळ मी निवडणुकीचा बघितलाय, त्या पिशव्या घेऊन उन्हात आणा टोपी घालून पत्रक घेऊन फिरणारे म्हातारे या निवडणुकीत तरी मला कुठेही दिसलेले नाही. याचा अर्थ आता संघ तुम्ही म्हणतो जो संघ यांचा बॅकबोन आहे, त्या अमोल थोरातच्या बायकोनी प्रभाग क्रमांक 15 प्राधिकरणामध्ये तिकीट मागितलं होतं. विनायक थोरात संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आयुष्य वाहिलं त्यांनी. ते तिकीट नाही बसलं. उमाताई खापरेंच्या मुलाला बसलं नाही. अजून काय शोकांतिका. आता त्याला ते पुसवणूक करतील की आमदारांच्या घरात तिकीट द्यायचं नाही. वस्तुस्थिती बोलली पाहिजे. उमाताईंचं काम होतं तर मुलाला तिकीट द्यायला पाहिजे. बरं आपले ते कुलकर्णी चिंचवड गावात महेश विचार आयुष्यभर ओरडत राहिला कुठे? त्याच्यावर अन्याय झाला नाही. भाजपच्या निष्ठावंतांवर मोठ्या प्रमाणात अन्याय. म्हणजे एकनाथ थोरात कुठे? नाही
हा ही खतखत आहे त्याचा. आणि बरं, कार्यकर्ता म्हणून दुःख खूप वाटतं. ते मी हिनवायला म्हणून नाही बोलत, पण कार्यकर्त्यांची ही अवहेलना आता बघवत. ते सतरंजा उचलण्यापुरतेच फक्त. अहो, त्यांनीच त्या मीम्स टाकल्या होत्या, आता मित्र आपलं काम काय तर उचल सतरंजाला कामाला. खूप वाईट वाटतं. नाही, विनायकरावांशी जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. विनायकराव बोलके फार आहेत, त्यांचं वक्तृत्व, अभ्यास, त्याच्यामधून तो आपला. नाही, एक मुद्दा अजून घ्यायचं राहिलं साहेब. एक पोस्ट केली होती त्या अमोल थोरातने, जी चर्चेत राहिली अख्ख्या महाराष्ट्रात, काळवंडलेलं कमळ. हो 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 हो. त्या मनातल्या भावना समजून घ्या ना तुम्ही. आणि आता पिंपरी चिंचवडच्या शहरात जनता काय म्हणते, जशी मुंबईसाठी ठाकरे हा एक ब्रीद वाक्य झालं होतं, पिंपरी चिंचवडची जनता म्हणते पिंपरी चिंचवड हे दादांच्याच, अजित दादांच्याच हातात असलं पाहिजे. तो आहे, तो सेन्स आहे, अंडर करंट तो जबरदस्त आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं तसं पिंपरी चिंचवड शहराचं राजकारण आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय स्टेजला आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला वाटत होतं की ही निवडणूक अगदी एकतर्फी आहे. भाजपने 9 वर्षामध्ये जे सगळं कुकर्तृत्व करून ठेवलेलं आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये बोलतो, राजकारणाशी मला काही देणं घेणं नाही. कारण मी 2017ला सुद्धा राष्ट्रवादीच्या काळामध्ये ते सत्तेवर असताना जो भ्रष्टाचार झाला ती प्रकरणं सडेतोडपणे मांडली. त्याचा भाजपला फायदा झाला. वाटलं होतं की भाजप संस्कारक्षम पक्ष आहे, त्याच्यामुळे नक्कीच काहीतरी चांगलं काम करून दाखवतील. प्रत्यक्षात 9 वर्षातलं जे पाहिलं तर ते मग थोडं नैराश्य येतं की हे फार चुकीचं काम झालेलं. आणि त्या चुकीच्या कामावरती कोणाचाच अंकुश नाहीये. म्हणजे राष्ट्रवादी सोडा, राष्ट्रवादीच्या मंडळी ते आता निवडणूक काळामध्ये बोलायला लागलेले आहेत, पण त्यांना स्वतःलाच काय वाटायला त्यांना प्रशासकीय राजवटीमध्ये 2022 ते आतापर्यंत 26 पर्यंत जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार तर भाजपला बसणार आहे. कारण इथं जे आयुक्त होते शेखर सिंह यांनी आतापर्यंत गेल्या 50 वर्षामध्ये शहराच्या राजकारणामध्ये राज्यकर्त्यांनी जो पैसा खर्च केला त्यांना 2-5% काय तिथे मिळाले असतील ते मिळवते, परंतु तो 50 वर्षात जे मिळालं नव्हतं ते 4 वर्षामध्ये एकट्या प्रशासकीय राजवटीमध्ये इतकं मोठं प्रचंड करप्शन झालेलं आहे. त्याचं सुद्धा भाजप समर्थन करते, हे अत्यंत वाईट आहे. आणि जनतेला ते पटलेलं आहे, कारण अजित पवारांनी केलेल्या एकाही आरोपाचं हे निरसन करू शकलेलं नाहीये. ज्यावेळेस ते आरोप करतायत आणि जनता ऐकून घेते आणि त्याच्यावरती एक शब्द सुद्धा बोलला जात नाही, त्यावेळेस ते आरोप खरे वाटायला लागतात. राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये 2017ला विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा घोटाळा, मी स्वतःच तो घोटाळा बाहेर आणला होता. त्याच्यामध्ये लोकांना पटवून दिलं 1450 रुपयाची मूर्ती 3950 रुपयाला, देवामध्ये सुद्धा तुम्ही पैसे खाता. त्याच्यानंतर दुसरं एक प्रकरण उघडकीस आणलं होतं त्यावेळेस, सीएनजी गॅस दाहिनी जी सांगवीमध्ये बसवली, अवघी 13 लाखाची होती, ती 52 लाखाला खरेदी केली. वायसीएम हॉस्पिटलमध्ये एक मशीन होतं ज्याला HBOT हायपरबोलिक ऑक्सिजन थेरपी, म्हणजे जळीतग्रस्त पेशंट असतात त्यांच्या जखमा लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून ते मशीन खरेदी केलं होतं. ते दाखवलं विदेशी मेक, प्रत्यक्षात होतो लोकल मेक. 70 लाखाचं मशीन 2.25 कोटीला खरेदी केलं. त्या प्रकरणामध्ये त्यावेळी वायसीएमचे जे डीन होते डॉक्टर आनंद जगदाळे त्यांना सस्पेंड करावं लागलं, स्पीकर परदेशी आयुक्त होते. ह्या 3 प्रकरणामध्ये भाजपवरती त्यावेळेस भाजपच्या वतीने नाही, भाजपचा काही काडीचा संबंध नव्हता. मी राष्ट्रवादीमध्ये असता म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात ही सगळी प्रकरणं काढली, जाब विचारला होता. आपसुक त्याचा फायदा भाजपला झाला. आता भाजपच्या बाबतीमध्ये जेवढी प्रकरणं मांडलेली आहेत त्या विषयावरती भाजपवाले चकार शब्द बोलत नाही. जी चूक 2017ला राष्ट्रवादीने केली होती की एकाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी एका शब्दाचाही खुलासा केला नाही, ती चूक आज भाजपने केलेली आहे. अजित पवारांनी जे आरोप केलेले 70 लाखाचा 5 रिपोर्ट 7 कोटीला, 12 कोटीचं सॉफ्टवेअर 120 कोटीला, ई लर्निंगचा प्रोजेक्ट 42 कोटीचा पैसे पाण्यात गेले. अंडरग्राऊंड जी केबल केली, केबल नेटवर्क केलं 700 किलोमीटरचं, त्यातलं 200 किलोमीटरचं बंद पडलं, 600 कोटी रुपये पाण्यात गेले. शहरामध्ये 9550 सीसी कॅमेरे बसवले, त्यातले 70% कॅमेरे बंद आहेत. मुंबईतल्या भाजपच्या एका आमदाराचा त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 400 कोटी रुपये पाण्यात गेले. इतके गंभीर प्रकार सगळे असताना एकाही प्रश्नावरती अद्यापपर्यंत भाजपचे 4 आमदार आहेत, आमदारांनी तोंड उघडलं नाही. फक्त ते आरोप सिद्ध झाले नाहीत, पुरावे नाहीत वगैरे वगैरे असं काहीतरी सांगत बसलेले आहेत. आणि नाही ते वगैरेच चर्चा नको तिकडं अगदी आरेतुरीच्या याच्यावरती जाते. मूळ प्रश्न असा आहे, मुद्द्याचं बोला. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर यायला पाहिजे, ती एकाची उत्तर आलं नाही. लोकांना ते आता खरं वाटलंय. आता भाजप खुलासा काही करत असेल किंवा मुळात त्या प्रकरणावरती खुलासा करतच नाही, मुद्द्याचं कोणी बोलतच नाही, त्याच्यामुळे लोकांमध्ये सुद्धा ते नैराश्य आलेलं आहे.
लोकांनी जर याचा विचार केला तर भाजपला फटका बसू शकतो. लोकांनी याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकते. अशी आताची परिस्थिती आहे. पण जो अंडरकरंट आहे, लोकांमध्ये चर्चा आहे, अहो इतकी मोठी मोठी प्रकरणं आहेत, 70 लाखाचा पूर 7 कोटीला, 40,000 कोटी रुपयांचं 9 वर्षातलं जे बजेट खर्च झालं, त्याच्यावरती हे बजेट कसं खर्च झालं याच्यावर सांगायला यांच्याकडे 4 ओळी सुद्धा नाहीयेत. 4 मोठे प्रकल्प कोणते ते सांगता येत नाहीयेत. म्हणजे ही सगळी जी शोकांतिका आहे ती जर खाली पर्क्युलेट झाली मतदारामध्ये, मतदारांनी त्याचा जर खरंच गांभीर्याने विचार केला तर मतामध्ये ती परिवर्तित मतपेटीपर्यंत गेली तर मात्र भाजपच्या याला फार मोठा फटका बसेल. पुन्हा सांगतो, 4 वर्षाची प्रशासकीय राजवट ही भाजपच्या मुळावरती आलेली आहे. म्हणजे 5 वर्षात त्यांनी केलेला जो सत्ता काळातला जो भ्रष्टाचार किंवा काय प्रकरण असतील त्याहीपेक्षा 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमधले जी करप्शन झालेली आहेत त्याच्याकडे सुद्धा राज्यामधल्या भाजपच्या सरकारने साफ दुर्लक्ष केलेलं आहे. लोकांना ते पटलेलं आहे. त्याचा परिणाम जर झाला तर ही निवडणूक पलटी होऊ शकते. जे सुरुवातीला एकतर्फी वातावरण वाटत होतं ते कदाचित बदलू शकतं. पुणे पिंपरी चिंचवड मध्ये कदाचित परिवर्तन संभवतं असं आत्ताची शक्यता आहे. परवा मतदान झाल्यावर पुन्हा आपण या विषयावर बोलू. विनायकराव, तुम्ही वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.